इकडे कोटा मार्केटला आलेलो आहे, जेवायला आलेलो. इकडे चांगलं हॉटेल दिसतं, हॉटेल मिरॉक म्हणून. इकडे ऑलिव्ह रेस्टॉरंट म्हणून आहे, तिथे जातो आता. आम्ही जातो आहे जगमंदिर बघायला. असे इथे हे 7 मॉन्युमेंट्स आहेत. आणि तसंच इकडे तलाव आहे, त्या तलावामध्ये जगमंदिर म्हणून आहे. आतमध्ये जाण्यासाठी बोटीने जावं लागते. इथे जगमंदिर आहे. बघून 7 वंडर्स बघून आता बाहेर पडतोय. हे तिकिटाचे दर वगैरे आहेत. मी पुन्हा स्टेशनला जातो आहे, कोटा स्टेशन. पेरून परत आता आम्ही कोटा स्टेशनला आलेलो आहोत. तिथून आमची आता ट्रेन आहे संध्याकाळी 4:20 वाजता पठाणकोटला. ती ट्रेन पकडायची आहे आम्हाला. जस्ट गाडी निघाली आमची. ऑन द वे टू पठाणकोट. जस्ट आता मथुराला उतरलो आहे. ही आमची ट्रेन आहे. सकाळ झाली आहे आणि आम्ही आता पोहोचलो पंजाबमध्ये. पठाणकोट स्टेशनला उतरलो आता. हे तुम्हाला दिसते ते पठाणकोट स्टेशन आहे. पठाणकोट स्टेशनवरून आम्ही आता निघालो आहे. आम्ही आता गाडी केली आहे, गाडी हायर केली आहे. आता आम्ही जातो डायरेक्ट खज्जरला. डिझायर कार आम्ही हायर केली आहे. ही आमच्याकडे 5 दिवस असेल गाडी, 5-6 दिवस. आणि आता आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो आहे नाश्त्यासाठी. मामाज रसोई नावाचं हॉटेल आहे. इथे हॉटेल आहे.
तुम्हाला आता आतून दाखवतो हॉटेल कसं आहे ते. अजिबात गर्दी नाही आहे. नाश्त्याला सुरुवात झाली सुद्धा. हॉटेलला नाश्ता करून आम्ही खजियाला निघालो पुढे. धड़कन एक गम रहता है, वो जाने क्यों फिर भी दिल कहता है जी ले जरा, जी ले जरा, कहता है दिल जी ले जरा, है हम सफर हम नवा टूटे हैं, क्यों हम जीने से इतने रूठे हैं, दिल के दरवाजे हम खोले, हम दोनों जी भर के रोले, जी ले जरा, जी ले जरा, कहता है दिल जी ले जरा. डलहौसी इथे पोचलो आहे. आता मी पंचपोला नावाचा एक स्पॉट आहे तिकडे चाललो आहे. तो आता आपण एक्सप्लोअर करू. बरं नाही आहे सायन्स ना पुढे फोन्स हे बघ. सांभाळू द्या इकडे. हा तो स्पॉट आहे पंचपोला म्हणून. या पाण्यामध्ये हात टाकला तर पाणी इतकं थंड आहे, बर्फासारखं थंड आहे. आता हळूहळू मी उतरायला घेतो. हे असं इथून इथे जायचं आहे. इथून एक कसा 1 किलोमीटरचा ट्रेक आहे. तो डायरेक्ट एक मंदिरामध्ये जाते. एक देवीचं मंदिर आहे कुठे, तिथे जायला होतं. हा इथून एक पक्षी दिसतोय बघा, सुंदर. ओ खाली उतरतो आता. डलहौसीच्या इथे आहे सध्या आता.
डलहौसीचा इकडे फेमस चर्च आहे. हे चर्चमध्ये आता आम्ही जाऊन आलो. आता आहे इकडे मॉल रोड गांधीजींचा मध्यवर्ती पुतळा आहे आणि हा पूर्ण मॉल रोड आहे. हा आता इकडे स्पेशल इकडचा एक मॉल रोड आहे, तिथे आम्ही जातो आता. बसली तर चला. हा डलहौसीचा मॉल रोड आहे. हे आहे डलहौसीचा साईट सीइंग. डलहौसीवरून आता आम्ही खजियाला जायला निघालो. सध्या आम्ही कालाडोब येथे आहोत. ही ती जागा आहे. जास्त जाऊ नका. टोपी घाल ना तीन थाळ्या. आता आम्ही आहोत ह्याला कालाडोबला. कालाडोबमध्ये एक हे गेस्ट हाऊस आहे, तिथे आलो आहोत आम्ही. आजूबाजूचं वातावरण बघा. हे इंग्रजांनी त्या काळी बांधलेले हे गेस्ट हाऊस आहे. ते त्याचं अजून जतन करून ठेवलेलं आहे. फुल फॉग.
फुल फॉग आहे इथे. कालाटोप नावाचा पॉईंट आहे. देवदार कालाटोप आता झालेला आहे बघून. आता आम्ही खजियारसाठी निघतो आम्ही आज. आमचं हॉटेल आहे, हॉटेल सनशाईन म्हणून. इथले जस्ट पोचलो इथे. आता इथल्या आजूबाजूचा व्ह्यू बघा. बॅग अनलाउड. तर असा हा आमचा रूम आहे खज्जरला. आता सध्या फर्स्ट फ्लोअरला आहे. खूप थंडी आहे इथे. हा रूम आहे इथे. बेडरूम वगैरे हॉल आहे. आणि इथून हा जो व्ह्यू दिसतोय फुल फॉग. बद्दल म्हणाल तर असा हा हॉल आहे. टीव्ही वगैरे आहे. इथे एक रूम आहे, बेडरूम. वॉशरूम आहे ते, WC वगैरे. असा रूम आहे. रूमच्या बाहेरचं हे दृश्य आहे. असंही रूम आहेत बरेच. तिसरा दिवस आहे आणि आता आम्ही आलो आहे इकडे खजियार. तर सुरुवातीला इकडे माता मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे आणि त्यानंतर एक शंकराची उंच असा स्टॅच्यू आहे शंकर भगवानाचा. तर आम्ही तिकडे चाललो आहे. हे आहे श्री जगदंबे मंदिर खजियार.
श्री शंकराचं आणि देवीचं दर्शन करून आम्ही आता खच्चर साईड सीइंगला जातोय. मातेचं आणि शंकराचं दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही आलो खजियार येथे. हा खजियारचा रोड आहे. आमचे मेंबर इकडे मॅगी खायला थांबलेत. आणि हा बघा लँडस्केप मोठा. खाल्ल्यानंतर आम्ही आतमध्ये जायचं ठरवलं. पब्लिक सगळं या पहलगामला चालू होत. इकडे आता की हल्ला झाला. डलहौसी टू धरमशाला हा रस्ता आहे. एकदम वळणावळणाचा आणि दऱ्याखोऱ्यांचा पूर्ण.
ਉਹ ਵੀ ਕਰ ਲਓ ਸਲਾਹ ਫਿਰ ਕਿਹਦਾ ਠੀਕ ਹੈ ਨਹੀਂ ਮੈਂ ਇੱਕ ਜਗ੍ਹਾ ਉਹਨੇ ਫੋਨ ਕੀਤਾ ਮੈਂ 5-6 ਜਗ੍ਹਾ ਫੋਨ ਕੀਤਾ ਹਾਂ ਮੈਂ ਜਿੱਥੇ ਬਾਰਾ ਖਾਓ ਉੱਥੇ ਆਖਣਾ ਠੀਕ ਹੈ ਨਹੀਂ इथून धर्मशाला 15 किलोमीटर आहे. तर दुपारचे 2:18 झालेत तर म्हटलं आम्ही जेवायला इकडे थांबलो. इकडे अपना प्यारा हिमाचल नावाचं एक हॉटेल आहे. तिकडे चांगलं जेवण मिळतं असं म्हणतात. तिथे जेवायला थांबलो आहे दुपारी. हे चक्करा थोडे जेवण वगैरे तर आम्ही निघालो आहेत पुढच्या प्रवासाला. तर धर्मशालाला इकडे हॉटेलला आम्ही पोचलो आहोत. हे आमचं हॉटेल आहे, हॉटेल शाहीमा म्हणून. इथे आमची बुकिंग आहे. तर आणि इकडे पुढे हा सगळा हा सनसेट पॉईंट म्हणून आहे. इकडे